झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. मित्रांनो, हे अभिजित इप्केंचं वाक्य प्रधानांचा राजीनामा घेतला आणि एक वेगळा कॉन्फिडन्स अंगामध्ये संचारला. सीजेपीला त्यांना हवं ते यश मिळालं आणि पुढचे पायंडे ठरले की पुढे काय, आणखी कुणाला टार्गेट करायचं आणि पुढे कुठे जायचं, ह्याची सगळी मीमांसा सध्या होते. देश संभ्रमात आहे की हे वादळ कुठे जाऊन थांबणार. आणि जनजीला एक कॉन्फिडन्स आला की हे आम्ही करून दाखवलं. आम्ही खुद्द पंतप्रधानांना झुकवलं आणि राजीनामा देण्यासाठी बाध्य केलं. अगदी बरोबर आहे, तुम्ही प्रशासनाला झुकवलं आणि पाहिजे ते मिळवलं. हे पाहिजे ते जे मिळवलं ते तुमचा अधिकार होता, पण नेमकं काय पाहिजे आणि काय मिळवलं ह्याचे कॅल्क्युलेशन ह्या जनजीकडं आहेतच, असं शाश्वतीनं सांगता येत नाही आहे. कारण जखम कुठे दुसऱ्या ठिकाणी झाली आणि मलमपट्टी कुठे दुसऱ्या ठिकाणी झाली, असं एकंदरीत चित्र आहे. ह्या जनजीच्या खांद्यावरून बरेच काही राजकीय पक्ष बंदूक ठेवून कुणा तिसऱ्यालाच निशाणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. देश हे अगदी सगळं जवळून पाहतोय आणि आज आपण ह्याच्यावर चर्चा करतोय ते एवढ्यासाठीच की जनजी जे काही करतोय तो त्यांचा अधिकार आहे. देशांची मुलं देशाकडे काहीतरी मागतायत, फक्त ती जी मागणी आहे ती पूर्णपणे संविधानिक आणि प्रशासनाला विश्वासात घेऊनच असली पाहिजे. हे जनजीला कळावं म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि जनजीबाबत जो संभ्रम आहे की जनजी म्हणजे नेमकं काय, हे जनजींना सुद्धा व्यवस्थित माहीत नाही. त्याच्यावर चर्चा करणं आणि जनजीची जी डेफिनेशन आहे ती ठरवणं ही आजच्या देशाची एक डिमांड झालेली आहे. त्याच्यावर चर्चा करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे, जेणेकरून हे पेल्यातलं वादळ पेल्यातच शमलं जावं. मित्रांनो, जनजी म्हणजे नेमकं काय, तर डिजिटली ह्या जनजीला 1996 ते 97 नंतर जन्मलेली जी पिढी आहे त्याला जनजी असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदरचे 20 वर्षामध्ये ज्यांचा जन्म झाला ते मिलेनियलमध्ये येतात आणि त्याच्या अगोदरचे जे आहेत ते जनरेशन एक्स या नावाने संबोधले जातात. त्याच्याही अगोदरचे 1950 ते 60च्या दरम्यानचे जे लोक आहेत त्यांना बेबी बूमर्स म्हटलं जातं. कारण ह्या देशाचं जे पॉप्युलेशन आहे ते वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशा प्रकारे ही जी डेफिनेशन ठरली होती त्याच्यामध्ये अचानक काही ट्रेंड निर्माण झाले आणि जगातील बऱ्याच काही राजकीय आणि जे शक्तिशाली लोक आहेत जे ह्या देशाच्या आणि जगाच्या राजकारणाचं डायरेक्शन ठरवतात, अशा लोकांनी ते ओळखलं की ह्या जनजीची पॉवर काय आहे. ह्याच्या अगोदर जनजीला फक्त काही डिफरन्शिएट केलं गेलं होतं मार्केटच्या दृष्टिकोनातून की ह्यांच्याकडनं नफा कसा कमवता येईल. जनजीमध्ये किती लोक डिवोशनल आहेत जे कामाला समर्पित आहेत, किती लोकांना बाहेर जायला आवडतं, किती लोक शिस्तप्रिय आहेत, त्यांची डिग्निटी काय आहे, त्यांच्यामध्ये इंटिग्रिटी काय आहे, ते किती राष्ट्रभक्त आहेत, किती लेफ्टिस्टमध्ये येतात, किती राईटमध्ये येतात, ह्याचं सगळं ॲनालिसिस परकीय शक्तींनी अगोदरच केलेलं आहे. अजूनही ते अल्फा जनरेशन आणखी यंगर फेजमध्ये येण्याची वाट बघत आहेत. ह्यांची पर्चेसिंग पॉवर किती आहे आणि ह्यांची डिसिजन मेकिंग कशी आहे, इथपर्यंत सगळं डिफरन्शिएशन अगोदरच झालेलं होतं. आणि नंतर सुरू झाले बांगलादेशाचे ट्रेंड्स आणि त्याचं रूपांतर नेपाळच्या ट्रेंडमध्ये झालं. आणि काही देशांच्या आशियाई क्षेत्रामध्ये जनजीची एक इमेज ठरवली गेली की जो बंड करू शकतो तो जनजी. पण नेमकं असं आहे का, किंवा ह्या भारतीय कल्चरनुसार जनजीची डेफिनेशन काय असायला हवी ह्याच्यावर प्रशासन विचार करतंय का, किंवा समाजातले घटक आता ह्याची डेफिनेशन ठरवतील का की भारतासाठी जनजी म्हणजे नेमकं काय. सीजेपीने जो प्रोटेस्ट केला त्या सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते जनजी आहेत का? नक्कीच आहेत. जे नीट पेपरचे विद्यार्थी होते आणि त्यांच्या प्रॉब्लेमसाठी त्यांनी लढा दिला ते जनजी आहेत का? ते पण आहेत. पण फक्त तेवढेच जनजी आहेत का भारतामध्ये? तर नाही. ह्या देशामध्ये 1996 नंतरची जन्मलेली पॉप्युलेशन आहे त्यांचा आकडा 25 करोडच्याही पुढे जाऊ शकतो. फक्त भारतामध्ये 11वी आणि 12वी 10th आणि 12th ही परीक्षा देणारे जी जनरेशन आहे जनजीमधली, त्यांची पॉप्युलेशन तकरीबन दरवर्षी 3 करोड मुलं ही परीक्षा देतात. अशा हजारो परीक्षा ह्या देशामध्ये दरवर्षी होतात आणि करोडो विद्यार्थी आणि जनजी ह्याच्यामध्ये सहभागी असतं, इलिजिबल असतं. मग कुठलाही राजकीय निर्णय किंवा सामाजिक निर्णय घेताना जर जनजीला आपण डिनोट करत असोल किंवा त्यांना इंडिकेट करत असोल तर ह्या सगळ्या पॉप्युलेशनचा विचार केला गेला पाहिजे. ह्या पॉप्युलेशनमधले जेवढ्या कॅटेगरी आहेत, जेवढे क्षेत्रफळामध्ये पसरलेलं जिओ पॉलिटिकल क्षेत्र आहे, त्या सगळ्या जनजीच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विचाराचा जो समागम आहे त्याचं केंद्रबिंदू ठरवणं हे गरजेचं आहे. सीजेपी एक गोष्ट ठरवतो आणि त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये काही विनिंग गोष्टी अचीव झाल्या
तर ते पूर्ण जनजीचं अचिव्हमेंट आहे असं ठरवता येईल का? ह्याच्यासाठी काही परिमाणं ह्या देशानं ठरवणं आता गरजेचं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा राजकीय आणि पॉलिटिकली अजेंड्यावर काम करत असता तेव्हा तुम्हाला तुमचा अजेंडा माहीत असला पाहिजे आणि तुमचा खांदा कुठल्याही राजकीय पक्षाला गेला नाही पाहिजे ह्याची काळजी जनजीनं घेणं फार गरजेचं आहे. आणि भारतीय कल्चरदृष्ट्या जनजी म्हणजे असा युवा ज्याला त्याचे अधिकार माहीत आहेत आणि ते अधिकार जर त्याला मिळत नसतील तर संविधानानं दिलेली फ्रीडम त्याचा उपयोग करून संविधानाच्या अधिकाराखाली, त्याच्या छत्राखाली प्रशासनाबरोबर तो लढा उभा करून आंदोलनाच्या स्वरूपातून, शांततेच्या स्वरूपातून प्रशासनाला विश्वासात घेऊन तो लढा पुढे नेणं आणि तो हक्क मिळवणं, इथपर्यंत तुम्ही जनजीची व्याख्या सीमित नक्कीच ठेवू शकता. पण पोलिसांवर दगडफेक करणं, गाड्यांची मोडतोड करणं, प्रशासनाचे नियम मोडणं आणि त्यांना त्यांच्या प्रोटोकॉल आणि त्यांच्या SOPs फॉलो करायला भाग पाडणं, हे नक्कीच जनजीचं काम नाही. किंवा बांगलादेशामध्ये जे झालं त्याची इमेज ग्राह्य धरून जनजी असाच असतो, हे बंड म्हणजे जनजी आहे, ही जनजीची डेफिनेशन, किंवा नेपाळमध्ये जे बंड झालं त्यालाच जनजी म्हणतात, ही डेफिनेशन भारतासाठी ग्राह्य धरणं हे कितपत भारताच्या भविष्यासाठी चांगलं आहे हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि या जनजीला समजावं लागेल की मी आज तुम्हाला बोलतोय ते कुठला BJP किंवा मोदी मीडिया किंवा गोदी मीडिया म्हणून नाही, किंवा कुठल्या काँग्रेसचा चमचा म्हणून नाही, तर एक जनजीचा भाग म्हणून जर तुम्ही मला कन्सिडर केलं तर मला तुम्हाला एवढंच अपील करायचं आहे की तुम्ही जेव्हा मोदींना टार्गेट करत असता, तुमचा मुद्दा कितीही बरोबर असू द्या, पण तुम्ही जेव्हा एका ऑथॉरिटीला किंवा मोदींना टार्गेट करताय तर एकतर ते एक गरिमा असणाऱ्या पदावर बसलेले आहेत, त्या पदाचा मान ठेवणं हे जनजीचं पहिलं कर्तव्य बनून जातं. जर तुम्ही त्या पदाचा मान नाही ठेवू शकले आणि त्या पदाचा मान ठेवून तुमच्या डिमांड नाही करू शकले तर इथिकली तुमचा पॉईंट नल अँड व्हॅलिड होऊन जातो. तर तो अनव्हॅलिड होण्या अगोदर तुम्हाला काय करायचं ह्याच्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं नेतृत्व असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मोदीसारखा किंवा राहुल गांधीसारखा ब्रँड जर तुम्ही टार्गेट करत असाल तर कंझ्युमर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखादा ब्रँडला टार्गेट करता आणि त्याच्या मूल्यांवर आघात करता, त्याची टीका करता, तेव्हा त्यांची मार्केट व्हॅल्यू एका दिवसामध्ये खाली येऊ शकते, त्यांच्या मार्केट व्हॅल्यूवर परिणाम होऊ शकतो, त्यांचा ब्रँड नेस्तनाबूत होऊ शकतो. पण हेच जर पॉलिटिकली ब्रँडला तुम्ही जर कन्सिडर केलं, मोदीसारखा जो ब्रँड आहे, तर ह्या ब्रँडमध्ये त्याचे रिझल्ट उलटे असतात. तुम्ही जेव्हा ह्यांना मोदींना डायरेक्ट शिव्या देता किंवा त्यांना डायरेक्ट काही गोष्टी डिनोट करता तेव्हा त्यांची राजकीय व्हॅल्यू वाढायला सुरुवात होते, ना की कमी व्हायला सुरुवात होते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमची जी डिमांड आहे ती इथिकली योग्य शब्दामध्ये योग्य डिमांड तुम्हाला मांडता येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमचा जो खांदा आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाला जाऊ नये ह्याची काळजी घेणं तुमचं काम आहे. त्यात तुमचं नुकसान होऊ नये ह्याची काळजी पण तुम्ही घेतली पाहिजे. आणि संपूर्ण डाटा आणि त्याचं ॲनालिसिस करूनच तुम्ही कुठल्याही आंदोलनाला उतरायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आंदोलनाला उतरता तेव्हा ह्या देशामध्ये ज्यांनी जेन्युइन आंदोलन केलेलं आहे, ते आंदोलनकर्ते आहेत, त्यांना सहभागी करून घेणंही तुमचं कर्तव्य आहे. त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांच्या वयाचा मान ठेवणं हेही तुमचं कर्तव्य आहे. तर अशी जनजीची डेफिनेशन तुम्ही आधी लक्षात घ्या आणि मग ह्या देशाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही सज्जड व्हा. आणि संविधानिकदृष्ट्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुमचे हक्क मिळवणं हा तुमचा अधिकार तुम्ही नक्कीच बजावू शकता. पण जेव्हा तुम्ही ह्याला बगल देऊन तुम्ही इतर गोष्टी अवलंबता आणि प्रशासनाला चॅलेंजिंग होणाऱ्या गोष्टी तुम्ही करायला जाता, तेव्हा नक्कीच काही SOP आणि प्रोटोकॉल जर मध्ये आले तर पोलिसांची काठी उगारल्याशिवाय राहत नाही आणि पोलिसांना फक्त कळतो तो कायदा. त्यामुळे ह्या बदलणाऱ्या भारतामध्ये तुमची जनजीची भूमिका काय असणार आहे ती आधी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मगच तुम्हाला यशाची क्षितिज गाठता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.